ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। अरे हाकललंच ना मग तुम्हाला बाहेर, पुऱ्या गावात बोम आहे का तुम्हाला बिग बॉस मधून हाकललं म्हणून त्या सलमान खाननं बाहेर? अरे तुमचंही नाही चुकलं का सगळ्याचं? तुमच्या लक्षात नाही आलं काय? जेव्हा तो म्हणू राहिला का 80,000 रुपयाचा बूट आहे माया, 1 करोडाचा लॉकेट आहे, तेव्हा यायची नजर नाही पाहिली का तुम्ही कुठं होती तर? अरे माझ्या लक्षात या दोघांच्या जिकडे होतं आणि दोघं त्याच्या बुटाकडेच पाहू राहिले होते आणि मला हे माहित होतं का ते चोरणार आहे म्हणून. अर्ध्या रात्री गायब केले त्याचे बुट, चोरले नाही आहे ना. आणि ते जाऊ द्या, तिथपर्यंत ठीक होतं. पण याचं काम होतं काय? काम होतं का त्याचं लाकेट चोराचं? झोपी पांघरून टाकलं त्याच्या अंगावर आणि त्याचं लाकेट चोरलं. त्याच्यानं सगळं फजिती झाली. मग लाकेट त्याच्यावाला घरी आणलं का सापडले तुम्ही तिथं? लॉकेट त्याच्या खिशातून पडलं आणि जसं लॉकेट त्याच्या खिशातून पडलं चेत्याच्या, तर सगळ्याला आम्हाला म्हणे लवकर बिग बॉसच्या बाहेर जा म्हणे तुम्ही लवकर. हे दिसतच नाही म्हणे आता एवढ्या पट्ट्यात. फोन केला बा आणि थांबलो मग आम्ही रेल्वे स्टेशनवर आणि मग चालला आलो. काय करता मग हाकलल्यावर? टोपलीवाला प्लास्टिक की टोपलीवाला, अरे टोपलीवाला एकदम मजबूत टोपली आहे भाई साहब, देऊ क्या? घे रे मोहन, टोपल्या घेऊन घे ना राजा, 2-3 चांगल्या दिसू राहिल्या ना, एकदम मजबूत दिसू राहिल्या ना. आपल्यापाशी आहे ना, आहे नाही काय? आपल्याला जास्त कोणते काम पडते टोपल्याचं? यायला पडते बा तात्याले पाटीलले. अरे तात्याले आणि पाटीलले फोन करतो का टोपलीवाला आला म्हणून थांबू का म्हणून त्याले. अरे हाव रे, त्याला लागन राजा टोपल्या, फोन लावून पाय. लावा नामदेवराव, फोन लावा ना तुमच्या याच्यातून. तुला करत असा तर तू लाव फोन, म्हण नको लावायला लाव फोन. म्हणले घडी फोन लावायला लावते तो. लावा बरं नामदेवराव फोन. कहून तू लाव ना, त्याशी मोबाईल नाही आहे का? मी थांबू का जाऊ म्हटलं समोर? थांबा ना, घेते ना तुमच्या टोपल्या. या इकडे या जराशे, बसा जराशे झाडाखाली, ठेवून द्या त्या टोपल्या खाली. हा थांबा ना, तुमच्या पुऱ्या टोपल्या ऐकून देतो. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, फक्त हिशोबात लाव जा. अरे हा दिल्लीचा माल होय, इतका तितका नाही होय, एकदम ओरिजिनल माल आहे, ओरिजिनल प्लास्टिकचा आहे. काही करसान तर तुटत नाही गमिलं. हे लय वर्ष सर्व्हिस देते, एकदम कडक आहे ना. बरं पाहू ना आता काय कसं आहे तर. आम्हाला तर त्याच्यातलं एवढं काही माहित नाही. 2-3 कास्तकार आहे. हा खपत असेल तुमचं तर कायले दिवसभर घुमत बसता इथं. देतो तुमचं ऐकून. थांबा ना तुम्ही 2 मिनिटं. आता काय उरायला जरा फोन केला तर? तसे कसे दारू प्यायला जाता तुम्ही तात्यासोबत आणि तात्याला कसे फोन करता दारू प्यासाठी? आता हे तात्याच्या भलाईसाठीच होय ना, नाही तर कोणासाठी होय तर? आणि तात्यालाच फोन करायला लावला ना तुम्हाला? जास्त काही प्रवचन देऊ नको तू, त्या ह्याच्यातून फोन लाव. मी तर काही लावायचं राहिलो नाही. पाहो शांभाऊ पा, असा दोस्ताना द्यायचा आला. आता हे आपण आपल्या भलाईसाठी म्हणून राहिलो काय? अरे होऊन राहिला असं कोणाचा फायदा आणि कोणाचं घर चालू राहिलं असं तर काय फरक पडते? फोन केला तर 2 मिनिटाचा. दे ना तेवढा फोन लावून, काय फरक पडू राहिला? द्या नामदेवराव आता. अरे काही नाही हो, दोस्तानातलंच काम आहे, त्याच्याच भलाईची गोष्ट आहे. हा दुसऱ्या कोणाला लावायला लावताय काय? आता लावतो फोन, याच्यानंतर नाही म्हणायचं फोन लावायचा. तुला लावायचा आहे, तुला काम आहे तर तू लावत जा त्या ह्याच्यातून. हॅलो तात्या. अरे नामदेवराव, टाइम व्हायचाच आहे ना आपला, इतक्या लवकर फोन केला? टाइम आहे ना आधी. अरे त्याच्यासाठी फोन नाही केला ना. हे प्लास्टिकचे टोपले आले मोहनच्या पांडेल्यापाशी इकाले, तर मोहन म्हणे फोन करून पा म्हणे त्याला लागतेच म्हणे वावरात नाही इकडल्या तिकडल्या कामाले. बरं थांबून ठेवा त्याले, मी येऊन राहिलो. पाहिजेच नाही तरी मला पाहिजे, पाटीलले पाहिजे, देवानंद भाऊले पाहिजे. येतो 3 जण आम्ही. या मग लवकर, त्याला थांबून ठेवतो इथं. चल येतो मी, ते थोडं काम आहे. प्लास्टिकचे टोपलेवाले आले म्हणते मोहनच्या पांडेल्यापाशी, तर जरा घेऊन घेतो, हिशोबात भेटले तर. अरे पहिले तो कूलर काढा ना, किती गरमी उरायली. कूलर काढा पहिले. तिकून आल्यावर काढतो ना कूलर, थांबतो सही. त्याचा टोपल्याचं पाहू दे, नंतर कूलर काढून देतो तुले. मग बहिणीच्या इथं चाललाच का नाही चाललाच तुम्हाला? एवढं सांगा फक्त. किती दिवस झाले फोनावर फोन येऊ राहिले, या ना या ना. अरे झाले काही नाही त्या बहिणीच्या इथं, पण तिकडे गाड्या नाही भेटत, काही नाही भेटत. तिकडे ऑटो झाले नाही पाहत. हा मार बहिणीनं घर घेऊन घेतलं, थोडंसं इकडे जवळ घे ना म्हणा, ते इकून टाक आणि इकडे घेऊन घे जवळपास. अरे मग एखादी गाडी घ्या ना तुम्ही नवीन. कार घे ना. काय करता एवढ्या मोठ्या पैशाचं? एक कार बी नाही घेऊ राहिले, सरपंच बनले तुम्ही आता. अरे कार घ्यायला काही नाही. आता जर कार स्वतःच्या पैशाने घेतले ना, हे म्हणा ते निधी आली होती गावासाठी, त्या पैशातून म्हणा कार घेतली. मग तुला माहित नाही का कशा आहेत हे गावातले लोक? बापा असे कसे म्हणते? तुम्हालाच म्हणते, मला तर नाही म्हणत. मला म्हणा फक्त तोंडच ठेचतो एखादीचं धरून. म्हणजे काय निधीतल्याच पैशातलं आहे का सगळं? म्हणजे काय आमच्याशिवाय पैसे नाही आहे काय? तू जमून जाते लोकाले, पण मी नाही म्हणू शकत. मग सरपंच झाला तर म्हणून आता डोक्यावर चढला म्हणून कुकडले पुढेच बोलू राहिला, म्हणून मला विचार पडू राहिला गाडी घेऊ का नाही घेऊ. तर गाडी नवीन काय सस्त्या पैशाची होते काय? तू म्हणून राहिली गाडी घेतं, आपलं भागून राहिलं ना काम सध्या. आणि असं कोणतं काम पडू राहिलं आपल्याला गाडीचं का? फक्त त्या बहिणीच्या गावाला जासाठी मला गाडी घ्यायला होतं काय? 10-11 लाख रुपयाची गाडी होते, सस्त्या पैशाची होते काय? अरे मग काय आपल्याशी पैसे नाही आहे काय? सांगा ना बाबा, सांगा ना. एखादी गाडी तर घ्या म्हणा, सरपंच बनले तरी. मग काय पैसे आहे तर मग पैशाचा असा उदम करायचा काय? काही दुःख सुख लागलं नाही आहे का आपल्याला? गाडी घ्या करू राहिली. अहो आम्ही आमच्या टायमात नाही बैल बंडीनं जाऊ कुठं बी, आणि आता बैल बंडीनं गेलं तर काय फरक पडू राहिला? जाय ना त्या बहिणीच्या गावली बैल बंडीनं. घेणं ना देणं. ते बुलेट गाडी घेऊन घेतली 3.5 लाख रुपयाची, आणि तुम्हाला कार घ्या म्हणून राहिली तर ते नाही होऊ राहिलं. अरे ते एकदम गरजेची गाडी होती, ते घेणं भागच होतं. त्याच्याशिवाय कसा धबधबा नाही पडे ना गावात, म्हणून घेतली.
मला काय पाळायचं आहे ते पाळा, दबदबा पाळायचा आहे का काय पाळायचा आहे तर मला सांगू नका. काय म्हणून राहिली तुम्ही? गाडी घ्या म्हणजे घ्या कार, कुठे या झाले लय त्रास होते. मला बहिणीच्या गावले जाणार, इकडे जाणार तिकडे जाणार आहे, काय ना जाणार आहे माणूस मग. माग ना मग त्या बापाला पैसे माग, अर्धे मी टाकतो अर्धे त्या बापाला माग. आणि तुला मग हे कार गाडी देतो घेऊन, तुला हेलिकॉप्टर देतो डायरेक्ट घेऊन. हा डायरेक्ट इथून त्या बहिणीच्या इथं आणि इथूनच त्या बापाच्या इथं, म्हणजे कुठे जाणं होते हेलिकॉप्टरनं. आणि शिकून बी देतो तुला हेलिकॉप्टर, एखादा रोजंदारीनं ड्रायव्हर पाहून हेलिकॉप्टरचा, म्हणजे टेन्शनच घ्यायचं काम नाही. मग बाबाच्या इथं काय पैशाचं झाड आहे काय? नाही मग काय इथं आहे का? इथं आहे का पैशाचं झाड? कार घे म्हणून राहिली, कार काय सस्त्या पैशाची होते काय? चल येतो मी, काम आहे मले, राहिले वावर धुऱ्यातले काम, पहिले तिथं ते कार घेणं झालं. ह्या 2 दिवसात बहिणीच्या इथं जाणार म्हणजे जाणार आहे. ते कसं आहे पहा तुम्ही. भाड्यानं आण तुम्ही, थांब ते भाड्यानं आणा का कशी आणा मला काही सांगू नका. जेवाले करून ठेवू, येतो मी तिकडून बाहेर. जेवणाचा डब्बा एखाद्या पोट्ट्याच्या हातानं पाठवून देतो. मग मी चाललो आता वावरात, संध्याकाळ होते आता याले. अरे कुठं चालले होता त्या एक एकटे? तुम्हालाच घ्यायला आलो होतो, बसा बरं गाडीवर, अर्जंट काम आहे थोडंसं. कुठे चालले कुठे तुम्ही एवढ्या गडबडीत? वावरात चाललो होतो मी आता. तुम्ही कुठं चालले ते तर सांगा तात्या. अरे तिकून तिकडे वावरातही चालला जाऊ. मोहनच्या पांटेल्यापाशी तो प्लास्टिकचे टोपलेवाला आला म्हणते, आपल्याला टोपल्या पाहिजेच ना, नाहीतरी म्हणून होय ना. म्या मोहनला सांगून ठेवलं होतं, आला गेला कोणी म्हटलं टोपलीवाला तर सांगजो. कसं आहे मार्केटात गेलो तर माग भेटते, इथं घरापाशी आले सर्व स्वस्त भेटते आपल्याला. बसा. अरे हो, मले पाहिजे होत्या 3-4 टोपल्या. पुष्पा वहिनी जरा सांगा ना, म्हटलं माझ्या घरची समजावून. कारच घ्या म्हणते, कायले पाहिजे म्हणा कारण गिर, तिला समजावून सांगा जरासं. बरोबर तर आहे जितायचं. आता तुम्ही सरपंच झाले तरी गाडी नाही घेऊन राहिले, म्हणजे किती झाले ते? अरे हो ना, पण काय सस्त्या पैशाची होते का ते? कुठून आणा एवढे रुपये? अरे का 3-4 लाख रुपयाची वस्तू आहे का ते? आणि घेतलं बी तर काय फुकटात चालते का ते? डिझेल टाका लागते ना, त्याचा डिझेल बी महाग होणार आहे म्हणते. ते इस्राईल, इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, तर डिझेलही महाग होणार आहे म्हणते. आणि हिचं कसं आहे मग, जरासं चालायचं असलं शहरात का काढा मग गाडी. हा तसं असते मग हिचं वालं, चांगलं महागात पाडते हे. पहा जरा तुमच्या हिशोबाने समजावून सांगा तिले. आता हेच तर गाडी मले किती महागात पडू राहिली, घेणं नाही देणं नाही. हे आता शर्यतीत जितलो म्हणून ठेवू राहिलो इले, आणि इमर्जन्सी कामासाठीच काढतो मी, अशा आलतू फालतू कामाला काढत नाही. कारण इले ॲव्हरेज बी नाही आहे आणि काहीच नाही आहे, कशी तरी डामाडोल काम चालते म्हणून चालू देऊ राहिलो. हे भेटली तर मले फुकटात, पण हे मले फुकटाले महाग पडू राहिली. का डिझेल का राजीव स्वस्त आहे काय, इले ॲव्हरेज बी नाही काही नाही. आणि त्यानं बक्षीस असं ठेवलं होतं ह्या गाडीचं, काय विचारता आता. देवानंद भाऊच्या इकडे घे जा, त्याइले पाहिजे वाटते टोपले. थोडं समजावून सांगा वहिनी तिले. आपण काय सांगा बा समजावून. अरे काय तुमची वाट पाहू राहिलो मी पाटील, असं असते का राजू? बरं बसा, बसा ना गाडीवर आता. तुम्ही दोघांना जागा घेऊन घेतली, मला म्हणून राहिले बसा, कुठं बसू आता? चला घ्या, या बरं बसा, वेळ नका वाया घालू ना, अर्जंट काम आहे ना. चला सई. तुम्ही दोघंही फसले मार हालतीवाले आणि मी फसलो बारीक. चला जाऊ द्या, मोहनच्या पांटेल्यावर थांबू जा, तंबाखाची पोळी घ्यायची आहे. कैसा है भैया, हम लोकल माल नहीं बेचते, ये बाहुबली कंपनी का है, एकदम मजबूत. ऐसा तुम फेंकेंगे ना किसके ऊपर, उसके ऊपर खड़े भी रहो तुम, वो टूटेगा नहीं. कुछ भी बोलते क्या हो, बाहुबली कंपनी का है ना, ऐसा है ना वैसा है, स्टिकर लगा दिया नहीं, 50 पैसे का स्टिकर लगा दिया कि हो गया फिर वो बाहुबली कंपनी का कुछ भी. अरे गारंटी वाला माल है ना वो, लोकल थोड़ी है, लोकल नहीं है. अरे मैं गांव में बेचने को आया इसलिए. अरे तुम शहर में जाओ और दुकान में देखो कितने भाव है तो उसके. मदन भाऊ दाखवा बरं इकडे. आता हा माणूस एवढ्या गोष्टी करूनच राहिला, तर पाहू द्या बरं कशी आहे तो क्वालिटी. एखादं टोपलं मी ठेवून घेतो म्हटलं. देख लो भैया देख लो, देखने के पैसे नहीं लगते अपने पास, देख लो. अरे क्वालिटी वाला माल है ना वो, यहाँ का थोड़ी है. यहाँ का माल ही नहीं है ना वो उधर का ही माल है. उधर का बोले तो उधर का किधर का नाम होगा ना गाँव को. अरे दुबई का माल है वो, दुबई का. यहाँ का माल है क्या? यहाँ का प्लास्टिक नहीं है वो, दुबई का प्लास्टिक है वो. ऐसा तैसा थोड़ी है वो, बाहुबली कंपनी का है वो. कुछ भी बता रहे क्या वो, दुबई का माल है, इधर का माल है, बाहुबली कंपनी का है. बरोबर बताओ कितने देने हैं तो इनके. 250 रुपए का एक, और 2 लेंगे तो 400 रुपए का आएगा. वो कास्तकार आ गए, वो कास्तकार लेते अभी, पूरे के पूरे लेते तुम्हारे पास के. क्या होता त्या तुम्ही म्हणे ना टोपलेवाला पाहिजे, घ्या टोपलेवाला आला. उतरा बरं देवानंद भाऊ, पाहू द्या बरं, मले घ्यायचे आहे ना. अरे मले घ्यायचे होते, बरं झालं इथंच भेटला हा. चांगले जोरदार वाले काढता पाटील. अरे प्लास्टिक देखो ना कैसे क्वालिटी बात है, बाहुबली कंपनी का है, दुबई का माल है वो, एक बार लेंगे 10 साल चलेगा वो. अरे थांब ना राजा, शांतीले धरणं थोडंसा. हा शांतीले धरणं, आम्हाला तर बोलू दे. अरे मग बायकोले काल धरायला लावून राहिले पाटील तुम्ही. या टोपल्याच्या मनात मग बायको कुठून आली आता शांती? ते आता घोरच आहे पुरा. अरे शांती म्हणजे तुमची शांती नाही ना हो, हे शांती ना गडबड करू राहिला ना. मी म्हटलं थांब जरासा, ते शांती म्हणून राहिलो. अरे इसके ऊपर तुम किसी को भी खड़ा कर दो तो भी कुछ नहीं होता इसको, ऐसा मजबूत क्वालिटी का है वो. अरे हा सगळं बरोबर आहे, पण भाव राजा, भावला सांगू राहिला ना तू. एक घेतलं तर 250 रुपयाचा म्हणून राहिला. हा
दोन घेतलं तर 400 रुपयाचा म्हणून राहिला. काय समजून नाही राहिला. एवढे मागले का? एवढे नाही आहे ना. आता आम्ही हर वेळेस घेतो ना, एवढे माग थोडी आहे. कसा आहे रे मोहन, चांगला आहे काय? तू पाय बा, आपल्याला तर काही एवढं समजत नाही. आता त्या फोन केला म्हणून आलो. अरे मला याच्यातलं काही समजत नाही म्हणून तुम्हाला फोन केला मी. अरे बिंदास ले लो आप. देखो महीने 10 लाए थे, 10 में से कितने बचे देखो तुम, 6 ही बचे. अभी निकला मैं घर से लगे तो. क्वालिटी के बारे में तो आप टेंशन ही मत लीजिए, क्वालिटी एकदम जोरदार की आहे. असेच म्हणते राजा सगळे जण, जोरदारची क्वालिटी आहे, जोरदारची क्वालिटी आहे. आणि 1 वर्ष बरोबर टिकत नाही ते. हा, कोणती जोरदारची क्वालिटी होई मग? भैया आप सामने आओ बरं जरासा. काय करते बाबा नामदेवराव सोबत आता? नामदेवरावला इकायला लावते का टोपले? वो टोपला लो तू उनके पास का है और उस पे खड़े हो जाओ. देखो वो झोरा क्या टोपले को चपका भी नहीं हो जरा सा भी. ठीक, देखो ऐसा मजबूत क्वालिटी का है ना, वो लोकल नहीं है ना, बाहुबली कंपनी का है ना. खरंच होय वाटते बा बाहुबली कंपनीचा. काय नामदेवरावचं वजन काय कमी असेल का? किती आहे हो नामदेवराव तुमचं वजन? 140 किलो वजन आहे माय. साधं सुद्धा थोडी आहे. काय सरकत चालू आहे चेते याची. नामदेव काका तर डायरेक्ट त्या टोपलीवरच उभे झाले. अभी तुम उड्या मारो इसके ऊपर, मारो ताकत से. कायजा नामदेव काका, उडी मारसान टोपलं तुटन ते, मग म्हणून घ्यास लागते तुम्हाला टोपलं, मग काय करसान? अरे नहीं नहीं, अपना वैसा काम नहीं है. टोपला टूटेगा ही नहीं, इसकी गारंटी मैं लेता. हाँ, तुम्हारे पास ट्रैक्टर होगा तो ट्रैक्टर ला, ट्रैक्टर के नीचे रखो तुम. अगर ये टोपला टूटा तो 1 रुपया भी मत देना मेरे को, वैसे ही लेके जाना सबके सब. गारंटी का माल है, बाहुबली कंपनी का, दुबई का प्लास्टिक आहे वो. काय दुबई दुबई करू राहिला? भारतातच बनलेलं होय ते, आणि दुबई दुबई करू राहिला. काही राजा आम्हाला चिवत्या बनवू राहिला का तू? हा, भारतातलंच प्लास्टिक तिकडे जाते आणि तू इकडे सांगू राहिला आम्हाला दुबईचं होय. दुबईत कुठून प्लास्टिक आलं रे बा? तेलाच्या खदाना सोडून काय ते आता काय टप्पा बनवू राहिले का हे? हा, की टोपल्या बनवू राहिले आता त्याच्या मागे लागले का ते? अरे झालं असं नो नामदेवराव. काय तोडल्याशिवाय तुम्ही काय आता चुप नाही बससान काय? मार उड्या मारू राहिले. तोडसान का बाबा? त्या गरीबाचं करसान नुकसान. बस झालं असं ना. अरे 10 साल की गारंटी है उसकी वाली, 10 साल की गारंटी मैं लिख के देता तुम्हारे को. पर अपने इसमें भाव नहीं होता. भाव सिंगल लेंगे तो 250 का आएगा और जोड़ी लेंगे तो 400 का आएगा बस. अरे आम्ही तुले पहिल्यांदा पाहू राहिलो राजा. हा, तू म्हणून 10 वर्षाची तू गॅरंटी घेतो आणि तुले कुठं पाहू रे आम्ही? हा, ते टोपलं घेऊन धावा का त्या मागं बाकीचे कामं धंदे सोडून? काही राजा तू पाहिला का तिकडला कुकडला राहतात कुठचा होय तू? अरे घोण गावान का होना मग, जादा धुडधुडी राहता घोण गावान. आणि काय जास्त दूर नाही आहे तर काय तर कुठं पात बसा तुले घोण गवानले तुले कुठं पात बसू आता त्या टोपल्यासाठी जर तुटलं तर? बरोबर बरोबर ला. हा, 4 जण घेणारे आहे. मी घेतो 4, पाटील घेते 4, तात्या घेते 4, तो मोहन घेतो म्हणते 1, झालं. हा, कसं बी त्याला 13 इथंच खपून जाते ना. त्यापाशी मला इथं नाही अरे एवढा समाल दिसू राहिला. आता मले एकच टोपला घ्यायचा आहे. मी तर काय 250 रुपये द्यायचे राहिलो नाही तुले. हा, एवढे मोठे गिराईक बोलून दिले राजा आणि तुम्हाला 250 रुपयात लावू राहिला. चुकीचं आहे. मी काय म्हणतो 100 रुपयाला लावून दे. 13 पाहिजे ना, मला धरून 13 पाहिजे. अरे 160 रुपए तो उसकी खरीदी है क्या तुम भी? और दुबई से माल आया हुआ है वो, ठीक, उसके चार्जेस नहीं लगते क्या उसको? और उसकी वारंटी भी है. अरे बिल पावती सब देता ना मैं तुम्हारे को. काही राजे हो, आम्ही इथं पांटेल्यावर धंदेवाले आहे ना आम्ही. आम्हाला माहित नाही काय 20 आणि 30 रुपयासाठी धंदा करू राहिले का तुम्ही? दिवसभर घुमू राहिले का ते डोक्यावर घेऊन? बरोबर सांगा काय द्यायचं आहे तर. चला जाऊ द्या, 100 नाही 120 घ्या चला. काय मोहनदा फुकटातच घेऊन घे ना. हा, कायले देतो पैसे? काय राजा, अरे काही समजत नाही राजा हो तुमचं तर. तुझे जर मोहनदा 10 रुपयाचं मसाल्याचं पान 3 रुपयात मागितलं तर मग हा तुला कसं वाटत? काय राजा 120 रुपयाचा म्हणून राहिला, कमीत कमी 150 तर म्हणता येईल. नाही ना भैया, नाही पुरता. 150 रुपये खरेदी आहे मेरीवाली, नाही पुरता. आता 160 रुपये खरेदी म्हणे, आता 150 रुपये खरेदी झाली. नेमकी खरेदी कितीची आहे त्याली ते सांग. अरे 150 रुपयाच्या महिन्याला आया, दिनभर घुमना पडता. बरोबर तो. अरे तू सांग तुला किती द्यायचे आहेत आखरी. आम्ही काय भाव जास्त करत नाही. कसं आहे, तू दिवसभर उन्ही तानीत घुमू राहिला. तू सांग सपा सपा काय आहे ते, काय आहे ते तुला देऊन देतो. 13 टोपले पाहिजे. देखो मैं तो अभी तुम्हारे से कुछ भाव करता नहीं. आपको आखिरी बोल रहा तुमको 200 रुपए में आएंगे, 200 के नीचे नहीं आएंगे. मैं क्या बोल रहा, आप ट्रैक्टर ला लो, ट्रैक्टर के ऊपर से चढ़ा लो इसके ऊपर. अगर इसको कुछ हो गया तो ये पूरे के पूरे टोपले फुकट में दे दूंगा तुम्हारे को. अरे घेऊन घ्या ना, जाऊ द्या ना. आता कुठे ट्रॅक्टर आणत बसता त्याच्यावर चढवाले? ट्रॅक्टर आणायला पुरण काय? तेवढ्या रुपयाचं डिझेल चालू देईन आपला. नाही आता म्हणत आहे ना एकदा का ट्रॅक्टर याच्यावर न्या म्हणून, ट्रॅक्टर घेऊन द्या पाटील तुम्ही. आता एक कार नाही तर पार. आता पाहूनच घेऊ आपण चेक करून. दुबईचा माल आहे म्हणते ना बाहुबली कंपनीचा, तर बाहुबली कंपनीचाच पाहून घेऊ माल कसा आहे आता. पाहून घे आता, विचार करून घे. पाय ट्रॅक्टरनं जर त्याला फुटला किंवा काही झालं तर ते पूर्णच्या पूर्ण 100 रुपयाने द्यायला लागेल तुले टोपले. हा, और मैं भी क्या बोल रहा आप सुन लो. अगर वो ट्रैक्टर से भी नहीं फूटा तो 200 रुपए के 1 भी रुपया नीचे नहीं लूंगा मैं. 199 रुपये भी नहीं लूंगा, पूरे 200 के 200 ही लूंगा. हाँ, नहीं तो नहीं बेचूंगा मैं. पाहो काय म्हणते तर मग तात्या, जर ट्रॅक्टरनं जर चेक नाही केलं तुम्ही तर 190 रुपयात देतो म्हणते. भाऊ मैंने कब बोला 190 में? मैंने नहीं बोला, 200 के नीचे नहीं देता मैं.
हा तर 200 रुपयातच देतो म्हणते आणि ट्रॅक्टरने चेक केलं तर 200 रुपयातच देतो म्हणते. मग ट्रॅक्टरने चेक करूनच घेऊ ना. हा एखाद डाव कसं आपल्या हातातून निघून जाते खतगीत भराच्या वेळेस वावरातनी, आणि त्याच्यावरून ट्रॅक्टर चालला जाते, तुटून जाते. तर चेक करून घेतलेलं बरं आता. म्हणूनच म्हणवाल तुम्हाला तुम्ही ट्रॅक्टर घेऊनच या आता पाहूनच घेऊ आपण. खरंच घेऊ राहिले तात्या तुम्ही ते टोपले का टाइमपास करू राहिले? हा सर्कस लावली काय? आता ते नामदेव रावले चढायला लावलं, त्याच्यावर उड्या मारायला लावलं. हा आता ते ट्रॅक्टर चढून राहिले तुम्ही त्याच्यावर. खरंच घेऊ राहिले ना? फालतू त्या काकासोबत धंद्या नका करू. धंद्याचा टाइम आहे त्याचा, त्याला दिवसभर उन्ही त्यांनी घुमा लागते. अरे घेऊन नाही राहिलं तर इथे टाइमपास करू राहिलो का? काम धंदे सोडून इथं वावरात जायचं होतं. मोहनचा फोन आला म्हणून आलो म्हटलं इकडे टाइमातला टाइम काढून. अरे खरंच पाहिजे ना रे बा, 4 टोपले मले पाहिजे. खत गीतं काढायला पाहिजे नाही काय? खत काय ना टाका, टोपलं असलं तर बरं होऊन जाते. तात्या तुमची गाडी घेऊन घ्या तिकडे, ट्रॅक्टर आहे ना तिथून, तिकडे घेऊन घ्या तुमची गाडी. अरे काका तुम्ही चालले जा बरं. हे टाइमपास करू राहिले, टाइमपास नाही उराला तर हे एकही टोपलं घेणार नाही तुमच्या बसून. हे फालतूची सर्कस करू राहिले, खाली पिली आहेत आज. हे जास्ती शानपणा नका करू दोघे जण. इथं घेऊ राहिलो म्हटलं. हा टाइमातला टाइम काढून आलो इथं. आताच विचार करून घे. आता ट्रॅक्टर आणलेला आहे तो जुना ट्रॅक्टर, चांगला वजनदार. त्याच्यात पाटीलचं वजन आणलं. हा जर का हे जरासं बी आता क्रॅक झालं किंवा हे तुटलं तर हे पुरे 100 रुपयानं टोपले घेऊन घेईन. आता विचार कर, अगर टोपले को कुछ हुआ नहीं तो 13 टोपले ही लेने पड़ेंगे तुम्हारे को, वो भी 200 रुपए रेट से. हाँ पहले बोल दे रहा मैं 200 रुपए से ही लूंगा मैं 1 रुपया भी कम नहीं करूंगा. देखो पाव पाटील काय म्हणते माणूस. झालं ना आता पक्क 200 रुपयानंच घेईन त्या बच्चे. पुरे टोपले घेऊन घेईन 13च्या 13 बी. 13 तर आहेच नाही ना, टोपले 7 आहे ना. मग 13 कुठून आणसान? 7 टोपले मैं तुमको 10-15 मिनट में लाके दूंगा. ठीक आहे ना, ठेवतच आहे तू टोपलट सेव आता ट्रॅक्टरच्या खाली. माहीतच पडते ना आता काय पांड काय आहे ते. बस हटून जा तात्या आता तुम्ही. मी आता इकडे बाजूला हटून जा. अरे त्याच्यापेक्षा तात्या एक काम कर ना. हा चांगलं म्हटलं लोखंडाचं जाडं पत्र घ्या आणि त्याचंच बनवून घ्या, म्हणजे तुटाचं कामच नाही. काय राजे हो, 200 रुपयात टोपला भेटू राहिलं, त्याच्यात तुम्हाला तुटणार नाही पाहिजे. तुमचे भल्ले चवणी दिसू राहिले. तुम्ही चुपचाप राहा दोघं जण, आपलं काम करा. पाहून घे आताच विचार कर. एकदा का त्याच्यावर गाडी चढली ते तुटणारच आहे, कारण ते टोपलंच होय. अरे तो आणलो ना तुम काय विचार कर रे इथं. आणतो गाडी सामने. चांगली म्हटलं त्या टोपल्याची अग्निपरीक्षा घेणं चालू आहे तात्या. पहिले म्हटलं नामदेव रावले त्याच्यावर उड्या मारायला लावल्या. आता पाटीलले म्हणून राहिले का ट्रॅक्टर चालवा. आता फक्त एकच राहिलं. आता एक काम करा तुम्ही, रेल्वेच्या चाकाखाली ठेवून पहा. बस आखरी ते परीक्षा आहे त्याची. बाकी 200 रुपयात पुरं होईन घ्या त्याले. अरे मागच्या चाकात घ्या, याच्यावर वजन नाही राहत. हटा तात्या हटा, तुम्ही बाजूला हटा आता. हा बरा सल्ला दिला का तुम्ही. रेल्वेच्या चाकाखाली घ्या लागेल एकदा, त्याच्या बाद त्याची परीक्षा खतम आणि मग 200 रुपये पुरण द्या आपल्याला. मला वाटलं तात्या सुधारले असन तुम्ही. हा काही सुधारले नाही तुम्ही, सरपंच बनून बी बस तेच गत आहे. हाय तसे आहे. अरे मोहनदा रेल्वेच्या चाकाखाली घ्यायला लाव म्हणते. सांग राजा, 200 रुपयाचा टोपला दे रेल्वेच्या चाकाखाली. त्या गरीब माणसाचं पोट भरू देता का नाही भरू दे. मला काही सांगू नका, तुम्ही तुमचं पाठ बसा रे बा. काय आहे ते शानपणा काही करू नका, आपापलं काम करा. समजले काय? आम्हाला टोपले घ्या लागते म्हटलं ते. दर महिन्याला टोपले घेत बसू काय? क्वालिटी तर चेक करावं लागेल ना, कोणता दुबईचा माल होय का कुठचा होय. तर हा बाहुबली कंपनीचा होय म्हणते तो. पाहू दे ना आता. तात्या जोरदार आहे हो, काहीच नाही उराल दिले ते पा. बरं घेऊन घ्या गाडी, मागं घेऊन घ्या आपली. मी येतो म्हटलं ट्रॅक्टर ठेवून. हाव या मग काय आहे ते फायनल करून टाकू. अभी फायनल का कामी नहीं है. 200 रुपये लूंगा मैं, उसके नीचे 1 रुपया भी नहीं लूंगा. हमने तर पाटील येते येऊ दे, पाहू ना आता काय आहे ते.